आजच्या दिवसाची सुरुवात अशी सूर्यनारायणाच्या दर्शनाने झाली. तर जय शिवराय मित्रांनो, मी नकुल शंकर वागचकर. सकाळी लई भूक लागली होती म्हणून काय खावं म्हणलं, तर 2 मिनिटात तयार होणारी मॅगी शिजायला टाकली. पण ती 15 मिनिटानंतर आली. मग काय असा मँगो ज्यूस आणि 2 मिनिटात मॅगी फस्त केली. त्यानंतर माझी रोजची ड्युटी शांबईला शाळेत सोडायचं. मग तिला शाळेत सोडायला मी गेलो. आज तिचा पेपर होता म्हणून तिची पावलं बघा वर्गात कशी हळू पडतात. आज आबा घरी नव्हते, मग त्यांचे जनावरांना पाणी पाजायचं काम माझ्याकडे होतं. आमच्या ताराला बहुतेक पाणी पाजताना सेल्फी घेतलेलं आवडलेलं दिसत नाही. मग दुपारी गेलो आमच्या रानात. तर एक काकडी तोडायला आली होती. मग काय ती तोडली आणि मग दुपारच्या जेवणाची सोय झाली ना. शेताला पाणी दिलं होतं, त्यामुळे चिखल झाला होता. मग शांभवी त्या चिखलातच अडकून पडली. मग तिची कसरत बघा कशी आहे चिखलातून बाहेर पडायला. मग शेवटी आली बाहेर. हे ठिकाण तुम्हाला वाटत असेल हॉटेल सातबारा आहे, पण नाही, हे आमचं घर आहे. मी रोज अशी भाकरी कालवणात चुरूनच खातो. कोणाकोणाला आवडते अशी भाकर चुरून खायला. अशी चुरून खाल्ल्यावरच पोट भरतं. आज गावातल्या एका मित्राचं लग्न होतं, मग गेलो लग्नाला. ते लग्नाची विधू चालू होती. आम्हाला वाटलं लग्न उरकलं, पण नाही, इकडं अशी पद्धत आहे, आधी विधी आणि मग लग्न. तुमच्याकडे कशी पद्धत आहे? साखरपुडा दुपारी होता, मग जेवण दुपारीच होतं. हे कळलं आमच्या पायाखालची तर मातीच सरकली. कारण भूक तर लई लागली होती. मग गेलो वाजेवाडेवाले ते वडापाव खायला. लई एक नंबर वडापाव होता. एकदम मोठा आणि चवदार, चटण्या एक नंबर. 2 वडापावमध्ये एकदम फुल झालो. एक चहा पिलो आणि मग निवांत घरी आलो.